जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशिक्षक वैभव सरोवर, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो। मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती किंवा केंद्राच्या काही विविध परीक्षा आहेत त्या ठिकाणी पण गोळाफेक इव्हेंट आहे, तर स्पेशली ज्या विद्यार्थ्यांना गोळा फेकताना अडचण येते किंवा ज्या विद्यार्थ्यांना गोळ्याचे संपूर्ण मार्क भेटत नाही, काही असे पण विद्यार्थी आहे की ज्यांचा गोळा आउट ऑफच्या आसपास पडतो पण आजपर्यंत आउट ऑफ होत नाही। तर मित्रांनो, स्पेशली मी या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, खास करून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली एक गोळाफेकची सिरीज सुरू करतोय। त्या सिरीजमध्ये आपण एकदम बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत गोळा कसा कव्हर करायचा आहे ते आपण बघणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी आधीच क्लिअर करून देतो। ही एक तर 20 ते 30 सेकंदाची रील नाहीये किंवा एखाद्या मिनिटाचा हा व्हिडिओ नाहीये। ही एक कंप्लीट सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण गोळा कसा आउट ऑफ करायचा हे सगळं या सिरीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप कव्हर केलेलं आहे। ही सिरीज बनवण्यापाठीमागं माझा मूळ कारण काय होतं, कारण हे बघा, आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचा अर्थ काय आहे की नक्कीच तुमचा गोळा अजून आउट ऑफ नाहीये किंवा तुमचा गोळा आउट ऑफला थोडाफार बाकी राहतोय। मित्रांनो, तुम्ही एक नोटीस करा, आपण 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतो, 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करतो, काही विद्यार्थी 6 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात, काही विद्यार्थ्यांनी मागील भरती दिली असेल, काही विद्यार्थी 2016-14च्या नंतरच्या ज्या काही भरत्या आहेत तिथून ट्राय करत असेल, त्यामधील काही विद्यार्थ्यांचे गोळे आजही आउट ऑफ नसतील। तर जो गोळा आपला 6 महिन्यात, 1 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात आउट ऑफ झाला नाही, तर तुम्हाला वाटतं का 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ बघून किंवा 30 सेकंदाची रील बघून किंवा गोळा असा पकडा, असा मानेत पकडा आणि असा फेका, या गोष्टी बघून तो गोळा आपला आउट ऑफ होणार आहे, बरोबर? तर नाही होणार, हे तुम्हाला पण माहिती आहे। त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय। आता जी आपली सिरीज सुरू होती तर त्या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे। टोटल आपली ही सिरीज 11 व्हिडिओंची बनणार आहे। कदाचित ही सिरीज रेकॉर्ड करायला मला पण 7 ते 8 दिवसाचा वेळ जाऊ शकतो, तर तुम्हाला पण ही सिरीज पूर्ण कंप्लीट बघावं लागेल, त्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील। जवळपास 11 व्हिडिओंची सिरीज बनेली, त्यापैकी हा जो पहिला व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहे की या सिरीजमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे। तर चला बघूयात आपण। आता हे बघा, टोटल या सिरीजमध्ये मी तुम्हाला 10 व्हिडिओमध्ये मी तुमचं पूर्ण गोळाफेकचं जे काही सगळं सेशन आहे किंवा गोळाफेक A to Z आपण एकदम बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत कसा कव्हर करायचा ते आपण बघणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी सिरीज असणार आहे आपली, तर ही टोटल ही सिरीज आपली 10 व्हिडिओची असणार आहे आणि हा व्हिडिओ पकडून 11 व्हिडिओ। तर यामध्ये आपला जो काही पहिला व्हिडिओ असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण गोळाफेकची बेसिक माहिती बघणार आहे। बेसिक माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण इतक्या वर्षापासून जे काही भरती क्षेत्र आहे, पोलीस भरती किंवा केंद्राच्या काही भरती होत्या, तर त्या ठिकाणी गोळा हा इव्हेंट घेतला जातो। तर एक्झॅक्टली तो इव्हेंट का घेतला जातो या व्हिडिओमध्ये आपण तो समजून घेणार। एक छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण एकदा तुम्ही बघून तर घ्या ना, कारण मलाही माहिती आहे गोळा फेकतो तर आपण रोज आहे, आणि आपल्याला माहिती पोलीस भरतीत आपल्याला गोळा फेकायचा, पण तो गोळा आपण का फेकतोय, त्याच्या पाठीमागं तो इव्हेंट घेण्यापाठीमागं कारण काय असू शकतं, ते काही बेसिक गोष्ट आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केली। त्याच्यानंतर जो काही आपला सेकंड व्हिडिओ असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण गोळाफेकची ग्रिप आणि जी काही होल्डिंग असणार आहे ती बघणार आहे। तर हे बघा, हा जो सेकंड व्हिडिओ आहे ना, तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा म्हणजे आपल्या पूर्ण या सिरीजचा बेस असणार आहे। कारण आपल्याला गोळा पकडायचा कसा आहे आणि होल्ड कसा करायचा आहे, सगळ्यात पहिले गोळाफेकची सुरुवात इथूनच होते। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली ग्रिप आणि होल्डिंग कव्हर करणार, ठीक आहे। त्याच्यानंतर जो काही आपला तिसरा व्हिडिओ असणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोळ्याचे जे काही टेक्निक आहे तर ते टेक्निक किती प्रकारचे आहे आणि स्पेशली या सिरीजमध्ये आपण कोणती टेक्निक फॉलो करणार आहे आणि कोणत्या टेक्निकच्या जोरावर आपण गोळा आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर हे आपण या तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर हा जो चौथा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण गोळाफेकची स्टेप शिकणार आहे। तर ही बेसिक स्टेप असणार आहे, कारण ही बेसिक जोपर्यंत आपण कव्हर करत नाही तोपर्यंत आपण ॲडव्हान्स स्टेपवर जाऊ शकत नाही। कारण की तुम्हाला माहिती आहे, कोणताही इव्हेंट असेल त्याचा बेस फाउंडेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। तर ही गोळाफेकची जी बेसिक सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्याच्यानंतर जो काही आपला 5वा व्हिडिओ असणार आहे, तर या 5व्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर स्टेप, म्हणजे जी मेन एक्झॅक्टली फुल पॉवरने आपल्याला गोळा फेकायचा आहे, तर ती स्टेप आपली कशी असणार आहे, कोणत्या पद्धतीने आपल्याला ती करायची, त्याचा बेस काय आहे, त्या स्टेपला आपण किती भागांमध्ये तोडलेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे।
त्याच्यानंतर 6व्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकचे ड्रिल्स कव्हर करणार आहे. आता हे बघा, सिंपल आहे. जसं की आपण एखादी बाईक चालवायला घेतली, ती बाईक जर आपण 15 दिवस चालवतोय, त्याच्यानंतर 20 दिवस चालवतोय, महिनाभर चालवतोय, तर कालांतराने काय होतं, ती बाईक आपल्या हातात बसून जाते. तिच्यावर आपली प्रॉपरली काय होती, कमांड होती. तर तसंच काय आहे की गोळ्याचं पण तसंच आहे. तुम्ही गोळा जितका हाताळणार, पण हाताळायची पण एक पद्धत आहे ना. आपण त्या गोळ्यासोबत कसं पण खेळू शकत नाही. तर गोळ्याचे स्पेशली काही ड्रिल्स आहे. त्या ड्रिल्समुळे काय होणार माहिती का, की गोळा आपल्याला हाताळायची सवय लागणार. जी आपण टेक्निक यूज करतोय त्या टेक्निकला आपल्याला जास्त फायदा होणार. त्याच्यानंतर गोळा आपल्यासाठी नवीन नसता. तुम्ही नोटीस करा, आजही काही विद्यार्थ्यांना गोळा ज्यावेळेस ते हातात घेतात, तर त्यांना गोळा हातात घेतल्या घेतल्याच थरकं चालू होतं. ठीक आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी घडतात, ह्या गोष्टी काय होणार, गोळाफेकच्या ड्रिल्सची बार रिपीट प्रॅक्टिस केल्यामुळे बंद होतात आणि गोळा आपल्याला नवीन वाटत नाही आणि गोळा फेकायला पण छान वाटतो. ग्रीप आपली प्रॉपर यायला लागते ड्रिलची प्रॅक्टिस केल्यानंतर सोबत. आणि त्या ड्रिल सोबत काय होतं की आपली बऱ्यापैकी स्ट्रेंथ पण हळूहळू वाढायला लागते. ठीक आहे. तर आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर आपला 7वा व्हिडिओ असणार आहे. तर 7व्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, गोळाफेकचा जो ग्राउंडवर करण्यायोग्य वर्कआउट आहे तो बघणार आहे. आता हे बघा, मी खूप सारे विद्यार्थी मला कॉल करता, मेसेज करता की सर गोळा वाढवायचा काही वर्कआउट सांगा ना. मी त्यांना बोलतो की तुम्ही जा जिम करा, जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. पण मुलं इतकी शहाणे की ते कोचला विचारतात की सर काय करायला पाहिजे. आता मी त्यांना सजेस्ट करतो, कारण जिममध्ये काय करणार, ते थोडेफार वेट ट्रेनिंग करणार, वेट कॅरी करणार, तर त्यांची स्ट्रेंथ लवकर वाढायला मदत होणारच आहे. पण मला ते पुन्हा प्रश्न काय विचारता, सर जिमला जायला टाइम भेटत नाही किंवा जिम केल्याने माझ्या रनिंगवर काही परिणाम होईल, तर मग मला ग्राउंडवरच गोळा आउट ऑफ करायचा आहे, तर मग मला त्याच्यासाठी काही वर्कआउट सांगा. बरोबर. तर या मानसिकतेचे पण मुलं आहे आणि मी कोणाला या भरती दरम्यान डिस्टर्ब करणार नाही किंवा कंपल्सरी मी काही गोष्टी सांगणार नाही. ऑप्शन आहे आपल्याकडे, कारण आपण आउटडोर सुद्धा एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतो. त्यामुळे मी हा ऑप्शन ठेवलेला आहे की आपण ग्राउंडवर सुद्धा गोळ्यासाठी काय वर्कआउट करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला जिमला जाता येत नसेल तर तुम्ही ग्राउंडवरच गोळ्याचा कोणता वर्कआउट करू शकता. त्याच्यानंतर आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे, ठीक आहे, 7 नंबरचा. तर या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर केलेलं आहे की जे मुलं जिमला जातात ऑलरेडी किंवा जे जिमला जाऊ शकतात, तर जिमला गेल्यानंतर स्पेशली गोळाफेकसाठी काय त्या ठिकाणी वर्कआउट करायचं, तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. कारण जिमला गेल्यावर तुम्ही तिथं काही पण वर्कआउट करत असेल गोळाफेकसाठी, तर त्याच्याने तुमचा गोळा इम्प्रूव्ह होणार नाही. जर आपल्याला स्पेशली गोळा इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला गोळ्यासाठी गरजेचंच वर्कआउट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये तो वर्कआउट आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आता कमजोर किंवा वीक मुलं आहे किंवा जे अंडरवेट मुलं आहे, तर कमजोर म्हणल्यामुळे कोणी नाराज होऊ नका. हे बघा, आता काही विद्यार्थी आहे की ज्यांना जे अंडरवेट आहे, ज्यांचं वजन खूपच जास्त कमी आहे, तर त्यांना एक आतून कॉन्फिडन्स येत नाही. त्यांना असं वाटतं की सर माझं वजन कमी असल्यामुळं माझा गोळा जात नाही. तर स्पेशली मी काय केलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांचा गोळा तर या सिरीजमुळे आउट ऑफ होणारच आहे, पण त्या विद्यार्थ्यांना वजन पण वाढवायचं आहे. तर स्पेशली मी ह्या व्हिडिओमध्ये आणि या सिरीजमध्येच एक वजन वाढवायचा डाएट प्रोग्राम सुद्धा मी तुम्हाला देतोय. तर तुम्ही एक चेक करा, जे विद्यार्थी अंडरवेट आहे, ज्यांना स्वतःला वाटतं की माझं वजन ऑलरेडी कमी आहे, तर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता. याचा फायदा तुम्हाला काय कुठे कुठे होणार, तुमचं वजन पण वाढेल, वजनासोबत तुमची स्ट्रेंथ पण वाढेल आणि तुमची पर्सनॅलिटी पण इम्प्रूव्ह होईल. आणि हा वजन वाढल्यामुळे त्याच्यानंतर थोडे तुम्ही धष्टपुष्ट झाल्यामुळे काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. आणि भरती देतोय आपण, तर भरती दरम्यान आपल्याला आपला कॉन्फिडन्स लेवल सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला शेवटचा 10वा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, गोळाफेकचे सगळे नियम बघणार आहे. ओके. गोळाफेकचे नियम सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, कारण हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर ही सिरीज आपली उद्यापासून सुरू होणार आहे. तर उद्या सायंकाळी 6 वाजता या आपल्या गोळाफेकच्या आउट ऑफ करण्याच्या सिरीजचा पहिला व्हिडिओ येणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो काय करा, आपल्या स्टील फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा आपली गोळाफेकची सिरीज उद्यापासून फॉलो करतील. मित्रांनो, व्हिडिओ जर बघायला वेळ नसेल तर व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा, नंतर बघा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला आपले कसे वाटताय तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये उद्या सायंकाळी 6 वाजता. जय हिंद.